परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामध्ये मंगळवेढा शहरामध्ये आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका ही देवभूमी, संतभूमी, साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली जी महाराष्ट्रातली आधुनिक ओळख असणारी मंगळवेढा भूमी, ज्यांना न घडे काशी त्यांनी यावे मंगळवेढ्याशी, अशा म्हणीप्रमाणे आणि साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मंगळवेढा नगरीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ज्या इच्छुक असणाऱ्या प्राध्यापक तेजस्विनीताई कदम यांची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि यामध्ये त्यांचा पाठीमागचा जीवन प्रवास आणि पुढचं विजन हे काय आहे, कसं आहे, हे थोडं आपल्या प्रेक्षकांसाठी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार ताई. मंगळवेढा तालुक्याच्या नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहात किंवा भाजपच्या प्रबळ दावेदार मानले जातात. आपला राजकीय प्रवास तर आपण जाणून घेणार आहोतच, पण आम्हाला थोडीशी अगोदरची माहिती असावी की तुम्ही म्हणजे या अगोदरचं म्हणजे जे काय कार्य असेल किंवा लग्नाला अगोदरचा काही राजकीय प्रवास आहे का किंवा काय अनुभव आहे का, याची थोडीशी माहिती. हे बघा, महिला म्हणजे दोन घराचा उद्धार करते, एक सासरचा एक माहेरचा. त्यामुळे माहेरपासून मी सुरुवात करते. मी तेजस्विनी बबनराव महाडिक माहेरची. माझी कोल्हापूर माहेर आहे. महाडिक घराण्याची मी लेक आहे. माझ्या घराण्यात महाराष्ट्रभर माझं गाजणारं घराणं आहे महाडिक घराणं. तर खासदार मुन्नासाहेब महाडिकपासून पंचायत समितीपर्यंतची पदं भूषवलेली माझ्या घरात माणसं आहेत. त्यामुळं राजकारणाचं बाळकडू हे आईच्या पोटात असल्यापासूनच आम्ही घेऊन आलेलो आहोत. दुसरा विषय, मी सौ तेजस्विनी सुजित कदम, राहणार मंगळवेढा. मी मंगळवेढ्याची सून आहे. तर शिक्षण प्रसारक मंडळ ही आमची संस्था 1951 साली स्थापन झाली. आज त्या संस्थेला 75 वर्ष पूर्ण होतात. या मोठ्या संस्थेमध्ये ॲज अ व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मी काम बघितलं. तसेच मी ह्या 4 वर्षात संचालक म्हणून पण काम बघितले. मी नाट्य परिषद नियामक मंडळ महाराष्ट्रावर काम केलेलं आहे. तसेच माझी स्वतःची एक सहकारी पतसंस्था आहे, शिवशंभू पतसंस्था, जी माझी पतसंस्था, मी चेअरमन आहे आणि त्याच्या सगळ्या संचालिका महिला आहेत. मग सहकार, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे. तसेच माझी शिवशंभू म्हणून एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे, जे पंढरपूरला मातोश्री वृद्धाश्रम आहे. आज 20 वर्ष झाली सर मी तिथं जाऊन म्हणजे त्या लोकांना भेटते, करते, त्यांना मदत करते. मतिमंद मुलं असतील आपल्या मंगळवेढा बोराळ शाखेमध्ये, त्या लोकांना मी भेटते. एड्सग्रस्त मुलांमध्ये मी जाते. म्हणजे असे सामाजिक कार्य माझे आहेत. आणि महाराष्ट्रभर जी फेटा रॅली गाजली, जी मी सुरू केलेली, मग शिवजयंतीला एक दिवस मला दिला जातो, ज्यामध्ये मी महिलांना फेटा बांधून आम्ही शिववंदना करायला जातो. ती म्हणजे अखंड महाराष्ट्रात फक्त आपल्या मंगळवेढ्यामध्ये होती. तो एक पॅटर्न मी राबवला. आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी समजा कसं तुम्हाला म्हणजे आता का वाटतं की नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी आणि भाजपमधूनच का लढवावी? पहिला भाजपमधून का लढवावी मी तुम्हाला सांगते. आपल्या भारताचे नेतृत्ववान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं विजन एक औद्योगिक असेल, कृषी असेल, शैक्षणिक असेल, यांचं विजन खूप विकासाकडे नेणार आहे. आणि रस्ते जोड प्रकल्प असतील, नद्या जोड प्रकल्प असतील, आपले ह्या अनेक अशा गोष्टींना मी प्रभावित झालेले आहे. आणि एक सर्वसामान्य माणसाला सुद्धा वाटतं की पारदर्शकपणे प्रशासकीय कामं करता येतात. त्यामुळं कुठेतरी एक आतून भाजपकडे जाण्याचं कल आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मंगळवेढ्यामध्ये नुकतंच महिला नगराध्यक्ष, सर्वसाधारण नगराध्यक्षपद हे खुलं झाले. त्यामुळे जास्त आशा पल्लवित झाले की आता बाबा महिलांनी काम करण्याची संधी मला येऊन ठेपलेले, का ह्या संधीचं सोनं नाही आपण करायचं, म्हणून मी खरं तर हा निर्णय घेतला. आता कदम गुरुजींचा खरंच वारसा, ज्ञानाचा वसा आणि कदम गुरुजींचा वारसा असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे आज काय तुम्ही आणखी काही संस्था वगैरे नवीन स्थापन केली असं आम्हाला ऐकायला मिळालं. हो, साधारणतः फार्मसी कॉलेज सारखं असेल, म्हणजे काय कसं कुठल्या संस्थेतून काय विजन होतं ते? जेव्हा 1951 मध्ये काकांनी म्हणजे आमच्या आजी सासणी ही संस्था स्थापन केली, 13 विद्यार्थ्यांच्या वर ती संस्था स्थापन केली. आपल्या मंगळवेढ्यामध्ये तुम्ही बघितलं की स्मशानभूमीवर आमची शाळा आहे. म्हणजे चांगली जागा सुद्धा आम्हाला कुठे मिळाली नव्हती, त्यावेळेला त्यांना मिळाली नाही.
तर स्मशानभूमीत सुद्धा आम्ही सरस्वतीच्या देवीचं मंदिर उभं केलं. तर आज त्या 13 विद्यार्थ्यांवरून आज 20,000 विद्यार्थी बाहेर पडायला लागलेत. आणि ह्याचं श्रेय काकांना असेल, माझे सासरे असतील, त्यांनी ज्युनियर कॉलेजची स्थापना केली. विद्यार्थ्यांसाठी, मंगळवेढ्यासाठी सायन्स कॉलेज इथं आणलं. परत माझ्या मिस्टरांनी ह्या शाखा पण वाढवल्या. ज्युनियर कॉलेज आणलं, पुन्हा आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचं, आणि सिनियर कॉलेज आणलं. आणि तुम्ही म्हणलात तसं नुकतंच बी फार्म अँड डी फार्म हे कॉलेज आपण विद्यार्थ्यांसाठी इथं आणलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11वीसाठी जे स्कोरिंगचे विषय असतात, त्या स्कोरिंगच्या विषयासाठी मुलांना मुंबई पुण्याला जावं लागतं. जे क्रॉप सायन्स असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल, असे विषय सुद्धा आपण इथं मुलांसाठी उपलब्ध करून दिले फ्री ऑफ कॉस्ट. आता मंगळवेढा शहरासाठी आणखी काय अशा सुविधा आहेत की बाबा काय तिथं काय अपूर्व वाटलं की तुम्हाला बाबा ह्या करायला पाहिजे होत्या पण मागील पदाधिकाऱ्यांनी किंवा तत्कालीन नगराध्यक्षांनी केलेल्या नाहीत? सर्वसामान्यांच्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करता आलेल्या नाही त्या लोकांसाठी असं. मी आता कोल्हापूरहून येते, म्हणजे एक पश्चिम महाराष्ट्रातला तो एक विकसित झालेला भाग आहे. पण मंगळवेढ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक दुष्काळी भाग, विकसनशील म्हणून बघितला जातो. अजून विकासाच्या आपण इथं पोचलेलोच नाही. तर मी बघते आता माझ्या घरातल्या समस्या, एक महिला म्हणून मी सांगते, पाणी आमचं वेळेवर येत नाही सर. ड्रेनेज आपले रस्त्याने जातो आपण, ड्रेनेज उघडीच आहेत. केराचे ढीग सगळ्या रस्त्याने पसरल्या आहेत. ती डास होणं, ती डास परत आपण स्वतःचं घर जरी किती स्वच्छ ठेवलं तरी शेवटी रस्त्यावरून डास हे आपल्या घरात येणारच ना. त्यामुळे आरोग्याचं पण खूप हे झालेलं आहे की डासांमुळे आरोग्याचे बिघाड झालेले आहेत, मुलांची असतील, आपल्या मोठ्यांची असतील. परत आपण जेव्हा बाहेर जातो, आम्ही आमच्या महिला बघतो काम करणाऱ्या, सोमवार बाजारामध्ये जातात, दिवसभर त्या बाजारात बसल्यामुळे वॉशरूमला जायची सोय नाही आहे महिलांसाठी. आज आपण आपल्या एसटी स्टँडमध्ये बघतो किती चोरीचे प्रकार वाढले. तर CCTV कॅमेऱ्याची आपल्या इथं गरज आहे. स्वच्छ पाणी, CCTV कॅमेरे आणि असे विजन आहेत. या मूलभूत गरजा ह्या पूर्वीच्या लोकांना पुऱ्या करता आल्या नाहीत, केल्या असतील त्यांनी, पण त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. आता मंगळवेढा संतांची भूमी, वारकरी संप्रदायामध्ये मंगळवेढ्यातल्या साधू संतांशिवाय वारकरी धर्म अपुरा मानला जातो. ज्या वारकरी संप्रदायासाठी अनेक साधू संतांनी आपले आयुष्य पणाला लावले असेल, तर त्यांचं काय समजा जीर्णोद्धार असेल किंवा एक मंगळवेढा महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळ व्हावं, याच्यासाठी काय तुमचं विजन आहे का पुढचं? मी नाट्य परिषद नियामक मंडळ महाराष्ट्रावर काम करते. तिथं माझी ओळख संत भूमी मंगळवेढ्याची, मी एक नियामक मंडळ सदस्य अशी होती. पण तेव्हा एकदा क्षीरसागर मॅडम मला भेटायला आल्या होत्या मुंबईवरून. मला म्हणल्या, मला कान्होपात्रांचं मंदिर बघायचं आहे, त्यांचं साहित्य मला बघायचं आहे, अभंग मला बघायचे, मला ते दाखवा. मी नेलं त्यांना तिथं. त्या आश्चर्यचकित झाल्या, अरे एवढ्या मोठ्या संताचं एवढं छोटं मंदिर. तसंच एकदा असेच माझ्याकडे गेस्ट आले होते. त्यांनी म्हणजे मला चोखोबाचं मंदिर दाखवा. मी ते दाखवलं. ते सुद्धा अगदी रस्त्यावरच आहे. ती शोधायला लागले कुठं मंदिर आहे. परत आपली गोपाबाईची विहीर असेल, तिथं सुद्धा काही सुविधा नाहीत. म्हणजे बाहेरून लोक आपल्याकडे बघायला येतात. म्हणजे पंढरपूरचं दर्शन झाले की बाबा दामाजीच्या मंदिरात येऊन आपल्या 16 संतांचं दर्शन घ्यावं, ज्या वारकऱ्यांना वाटतं, तर त्यांची निराश होती आपल्या मंगळवेढ्यामध्ये. पंढरपूरला जसं धार्मिक क्षेत्रातून उत्पादनाचं साधन पण आहे, तसं आपल्या मंगळवेढ्याला संत असून सुद्धा नाहीये. चोखोबारायाची समाधी म्हणजे समजा आयुष्य सगळं मंगळवेढ्यामध्ये गेलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांचं भव्य असं महाराष्ट्रातलं मला वाटतं पहिलं मोठं मंदिर झालं, पण मंगळवेढ्यामध्ये दुर्लक्षित झालं. काय असं कशामुळे दुर्लक्षित, ह्या लोक का लक्ष दिलं गेलं नाही? आता ही मोठी लोक थोडंसं ह्यात वादविवाद असतील, गटतट असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट, मी मगाशीच म्हणले की थोडंसं पैसे कमवण्याचा तो एक अड्डा नाही आहे नगरपालिका. म्हणजे एक मंगळवेढच्या नागरिकांसाठी काम करावं. आपला जो इतिहास आहे, आता शिवाजी महाराज आपल्या मंगळवेढ्यात राहून गेलेत, त्याच्या खानाखुणा कुठं आहेत तुम्हाला माहिती? मग त्याच्यात सुद्धा ती जतन करणं किती गरजेचं होतं. मग शिवाजी महाराज असतील, आपले संत असतील, यांचं सुद्धा स्मारके असतील किंवा साहित्य असेल, हे डिजिटल माध्यमाच्या द्वारे असेल किंवा ऑनलाईन आपल्याला म्हणजे देवाणघेवाण करता येतील त्यांच्या साहित्याचं, असे काहीच प्रोव्हिजन नाही आहे. मंगळवेढा शहरासाठी ज्या काही विकासाच्या नवीन आपण वचननामा म्हणू, काय कशा पद्धतीचा जनतेसमोर मांडाल? महिला नगराध्यक्ष पद जेव्हा खुलं झालं तेव्हा महिलांनी महिलांसाठी काम करावं, हे पहिले माझे एक कर्तव्य राहील. आता प्रत्येक महिला नोकरी करू शकत नाही, पण घरी बसून सुद्धा काही उत्पादनाची साधनं त्यांना मिळू शकतात. जसं की
आपली मंगळवेढा ही ज्वारीचं कोठार मानलं जाते. तर त्या ज्वारीपासून नुसती भाकरीच नाही, तर त्या ज्वारीपासून बाय प्रॉडक्ट करून त्यांना त्याची कार्यशाळा शिकवून देऊन त्यांना ते बिस्किटं वगैरे करायला प्रवृत्त करून एक स्वतःच्या पायावर उभं करता येईल. आपल्या महिलांचे काही बचत गट आहेत, तर नगरपालिकेमध्ये अशी प्रोव्हिजन आहे कर्ज स्वरूपात द्यायची, तर ते मी महिलांसाठी करू शकते. आपल्याला MIDC असेल, MIDCच्या माध्यमातून आपल्याला बेरोजगार जी मंगळवेढ्याची मुलं आहेत त्यांना काम करायची संधी देता येते. तसेच आपल्याकडं नगरपालिकेमध्ये सुद्धा नोकरीची संधी उपलब्ध करता येतात आपल्याला. आता ज्यावेळेला तुम्ही बाहेर फिरता लोकांमध्ये कसा रिस्पॉन्स आहे? जेव्हा मंगळवेढ्यामध्ये सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपद आलं, तेव्हा लोकांनी माझे स्टेटस ठेवले. त्यानंतर मला म्हणले, "मॅडम तुम्ही इथं यायला पाहिजे." मी थांबा मला विचार करू दे, मला ह्याचा अभ्यास करू दे. कारण राजकारणात ही असं पहिलं माझं पाऊल असणार आहे. मग अचानक हुर्रे करून मी पडणार नाही, तर अभ्यासपूर्वक मी पडणार आहे. माझ्या पाठीशी शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सहकार असेल, याची माझ्या पाठीशी मदत आहे. पण राजकारणाचा एवढा मोठा माझ्याकडं अनुभव नाही. तर मला हे शिकू द्या आधी. आणि त्यानंतर लोकांकडून आलेले आहेत. मला दिवसातून 2 फोन येतात सर, की तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्ही आमच्या ह्या आघाडीमध्ये या, त्या आघाडीमध्ये या. पण मी भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहे, की त्याच्यातूनच मला नगराध्यक्षपद भूषवायचं. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं एक विजन आहे, की औद्योगिक असेल, कृषी असेल, क्रीडा असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये एक आपण चांगलं काम केलेलं आहे. तर त्याच्यातून मी प्रभावित झालेले आहे, की नद्या जोड असतील, रस्ते जोड असतील, तर विकासाच्या मार्गावर आपल्याला भारत देश दिसतोय. तर मला वाटते कुठेतर आपण आपल्या शहरासाठी एक कॉन्ट्रीब्यूट करावं आणि भाजपमध्ये जाऊन विकासाची कामं करावी. कारण सर्वसामान्यांचा पक्ष म्हणजे भाजप पक्ष समजला जातो आणि एक पारदर्शकता आहे ह्या पक्षामध्ये, की जो काम करणार तो पदावर असणार. जनतेतून सांगितलं म्हणजे तुम्हाला नगराध्यक्ष व्हावं वाटायच्या अगोदर जनतेला वाटायला लागलं, जेव्हा ही आरक्षित जागा निघाली तेव्हापासून. त्यावेळेला म्हणजे जनतेतूनच तुमचं येस येस. नाव पुढे आलं. हो. आता तुम्हाला आव्हान काय वाटतं पुढं? या आता विरोधक पण असणार आहेत, पुढचा पक्ष सुद्धा उमेदवारी देणार आहेत, अपक्ष पण असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला विरोधकाचं आव्हान काय वाटतं? मला आव्हान असं काय वाटत नाही. फक्त मी एक चांगलं काम करू शकते. कारण मी आता तुम्हाला सांगितलं, फेटा रॅली असेल महाराष्ट्रातली जे मी सुरू केलेले, माझे विजन तुम्हाला मी सांगितलं. संतांसाठी, माझ्या मंगळवेढ्यासाठी मला काय करायचं आहे, माझ्या बेरोजगार लोकांसाठी मला काय करायचं आहे. तर ह्या कामासाठी मला खरं तर तिथं जायचं आहे. आव्हान वगैरे कोणाचं नाही आहे. माझं स्वतःचं आव्हान असेल, की ह्या लोकांसाठी आपल्याला काम करायचं. महिलांसाठी विशेष काय करा? महिलांसाठी आरक्षित ही जागा असती, की महिलांच्या बारीक-सारीक गोष्टीचा विचार करावा. मग ॲज अ गृहिणी म्हणून मला असं वाटतं, की माझ्या घरात किती तास पाणी येतं, स्वच्छ पाणी येतं का नाही, माझ्या दारासमोरच्या गटारी स्वच्छ आहेत का नाही, माझ्या ज्या गरीब महिला भगिनी आहेत त्यांच्या हाताला काम आहे का नाही. तर ह्या लोकांसाठी, ह्या महिलांसाठी एक बचत गटाच्या माध्यमातून असेल, उद्योगधंद्याच्या कार्यशाळेच्या माध्यमातून असेल, मी त्यांना काम देईन. खरं तर आज आपण छोटीशी मुलाखत घेऊन सविस्तर पुढचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे आपण वारंवार त्यांची भेट घेऊन पुढचा जे काही विजन असेल किंवा पुढच्या जे काय हे असतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अजून जर आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व कमेंट करा. आणि मॅडम, आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपला आभारी आहोत.